मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. पहिल्या मोठ्या बातमीने आपण या बुलेटिनची सुरुवात करूया. उद्धव ठाकरेंकडून मासाहेब मीनाताई यांच्या पुतळ्याची पाहणी करण्यात आली आणि हा सगळा घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. महाराष्ट्र पेटवण्याचा कोणाचा तरी प्रयत्न असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. तर आईवडिलांची लाज वाटणाऱ्याने हे कृत्य केलं असावं असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. बेवारस माणसाने रंग टाकण्याचं कृत्य केलंय असं असावं आणि या प्रकरणामागे नेमकं कोण आहे याचा शोध घ्यावा लागेल असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. आज जो अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला आहे, हे करणाऱ्या दोनच वृत्ती असू शकतात. एक तर यामागे अशी व्यक्ती असू शकते की ज्याला स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते, लाज वाटते, अशा कोणतरी लावारिस माणसाने केलं असेल. आणि नाही तर बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा जो एक असफल प्रयत्न केला गेला, असाच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल. तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत. आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलेलं आहे. बघूया पुढे काय होतं. सर, सीसीटीव्ही आहेत मात्र ते देखील वेगळ्या दिशेने आहेत म्हणून आता पोलीस बोलतात की आम्ही शोधून काढू, बघू. पण मी पुन्हा सांगतो की दोनच वृत्ती किंवा दोनच प्रकारच्या व्यक्ती याच्यात असू शकतात की ज्यांना स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला लाज लज्जा शरम वाटते, अशा कोणतरी बेवारस लावारिस व्यक्तीने केलं असेल. किंवा बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान केला, ते निमित्त करून बिहार बंद करण्याचा जसा असफल प्रयत्न झाला, तसा कदाचित महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न कोणाचा तरी असू शकतो. पुन्हा एकदा हा प्रकार घडलेला आहे. म्हणून मी शिवसैनिकांच्या भावना तीव्र होत्या. भावना त्यावेळेला तीव्र होत्या, आजही तीव्र आहेत. पण आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलं, कारण परत सांगतो की दोन प्रकारच्या व्यक्ती याच्यामध्ये असू शकतात. मी पुन्हा एकदा सांगतो की ज्याला आपल्या आईवडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते की अरे शी काय म्हणजे शरम वाटते, अशा कोणतरी एका बेवारस माणसाने केलं असेल. किंवा जसं बिहारमध्ये मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान केला म्हणून बिहार बंद करण्याचा जो असफल प्रयत्न केला गेला, तसा आज महाराष्ट्र पेटवण्याचा कोणाचा तरी प्रयत्न असू शकेल. तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि शिवसैनिकांच्या मासाहेब मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला अज्ञात समाजकंटकांकडून लाल रंग फासण्याचा प्रयत्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील मुख्य प्रवेशद्वारावरती मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे आणि याच पुतळ्याला अज्ञात समाजकंटकांकडून लाल रंग फासण्याचा प्रकार घडलेला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवसैनिकांनी तात्काळ या घटनास्थळाची धाव घेतली आणि स्वच्छता केलेली आहे. मुंबई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी बंदोबस्त सुद्धा वाढवलेला आहे. दरम्यान मासाहेब मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावरती रंग फेकल्याच्या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. BNS कलम 298 अंतर्गत अज्ञातांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या सर्व घटनेवरती शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त केलेला आणि या खोडसाळपणा करणाऱ्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी सुद्धा केली आहे. आमच्या सर्वांचा मासाहेब होता. आता आम्ही ते साफसूफ करून काय करू शकतो. पुन्हा एकदा आम्ही मासाहेबांना हात घालून त्यांची माफी मागितली की आज आम्ही असताना सुद्धा ते असं झालंय. बघू आता काय पोलीस तपासात काय येते त्याच्यावर बघू. त्यातनं राजकारण निर्माण करण्याचा हा विषय नाही आहे. मासाहेबांचा अपमान झाला, आमच्या जीवाला लागला. फक्त तुम्ही माझ्या डोळ्यात पाणी येणं बाकी एवढंच सांगतो, बाकी म्हणून त्यावर तेच मनोवृत्ती विकृतीने हे जे कृत्य केलेलं आहे ते क्षमा करणारं नाही आहे. मासाहेब म्हणजे आमच्या शिवसैनिकांची संपूर्ण महाराष्ट्राच्या आदरणीय स्थान असलेल्या मासाहेब आहेत. त्यामुळे मासाहेबांच्या प्रतिमेची विटंबना करण्याचं धारिष्ट ज्या नाठाळाने ज्या विकृतीने केलेलं आहे त्याचा बंदोबस्त पोलिसांनी ताबडतोब करण्याची आवश्यकता आहे. आणि जर पोलिसांनी याचा शोध घेतला नाही तर याला शोधून काढायला आमचे शिवसैनिकसुद्धा तेवढेच कार्यक्षम आहेतच. पण अशा भविष्यामध्ये अशा पद्धतीची जर विकृती जर कोणामध्ये निर्माण होत असेल तर ती ठेचून काढण्याची जबाबदारीसुद्धा आमच्या शिवसैनिकांमध्ये महिला आघाडीमध्ये आहे. ऑइल पेंट हा बघा, जो ऑइल पेंट आता माझ्या याच्यावरनं पण जात नाही आणि तो जर मनोरुग्ण असेल तर तो ऑइल पेंट कुठून घेऊन आला.
त्याचा भूतकाळ काय, त्याचा वर्तमान काय आहे, तो कोणाशी संलग्न आहे, सैनिक भडकले असते, तोडफोड झाली असती तर याचा फायदा कोणाला होऊ शकतो, या सगळ्याचा विचार करून या कांगोऱ्यातून पोलिसांनी तपास केला. आजही भडकलेले आहेत, पण आज सुज्ञ आहेत. काय करायला पाहिजे आणि काय नको करायला पाहिजे हे कळायला लागलेलं आहे. त्यामुळे आत्ता आम्ही काही नाही करणार, फक्त आम्हाला खरी बातमी कळू दे. आणि जिथं महासाहेबांचा पुतळा आहे तिथं गजबजलेला भाग आहे. मी तर म्हणतो CCTV कॅमेरे 5-50 असतील तिथं सगळे आजूबाजूला. असं असताना पोलीस अजून काय पोलीसच झोपलेले की काय, अशा प्रकारचा प्रश्न आहे. राज्यात म्हटलं जातं, कालच देवेंद्रजींनी मोठं भाषण केलं ठाकरे यांच्याविषयी, शिवसेना प्रमुखांच्या विषयी. आणि असं असताना महासाहेबांच्या पुतळ्यावर रंग फेकला जातो. मला वाटतं या भूमिका जरा संशयास्पद वाटतात. तुम्हाला इथं CCTV असतात. कालपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे सतत इथे पोलिसांचा पहारा असायचा. कुणी काढला हा इथला पहारा? काढला कुणी? डोळ्यात आसू आणि अंगार दोन्ही आहेत माझ्या. हिम्मत झाली, कुणाची हिम्मत झाली? सतत मेरी माँ का अपमान हुआ असं म्हणणाऱ्यांना हा कुणाचा अपमान झाला? उभा महाराष्ट्र, वंदनीय शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या या पत्नीला कधी आम्ही माँसाहेबांशिवाय दुसरा शब्द नाही उच्चारला. उभा महाराष्ट्र, उभा शिवसैनिक त्यांना माँसाहेब म्हणतो. ती आमची माँ आहे, आम्हा सर्वांची माँ आहे, शिवसैनिकांची माँ आहे. तिच्या पुतळ्याचं विद्रुपीकरण करण्याची हिंमत झाली. पोलिसांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, दखल घेतली पाहिजे. नाही, मी जे आहे ते निश्चितपणे आज घटनेचा निषेध करतो आणि साहेबांच्या विनाताईंच्या पुतळ्यावर अशाप्रमाणे काहीतरी फेकणं वगैरे हा निव्वळ मूर्खपणा. माझं म्हणणंच आहे की CCTV आता सगळीकडे लागलेले आहेत आणि ते त्या भागात नक्कीच आहेत. त्यातून पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे की हा मूर्खपणा कोणी केलेला आहे, तर त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. नाही, मला वाटतं हा मूर्खपणाचा कळस आहे. त्याचं कारण असं की कोणाच्या श्रद्धेला, भावनेला कोणी कुठला हात घालण्याचा प्रश्न येत नाही. कारण सन्माननीय माँसाहेबांच्या बद्दल या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा सन्मान आहे. आणि अशा वेळेला हे जर जाणून कोणी कृत्य केलं असेल तर मला वाटतं मुंबईच्या पोलिसांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांना त्याचा छडा लावायला वेळ लागणार नाही. मातोश्री ह्या नावानं संबोधतो अशा माँसाहेबांवर किंवा त्यांच्या पुतळ्यांवर जर कोणी अशा प्रकारे कलर टाकून किंवा काही जर कृत्य करत असेल तर त्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे. आणि असे कृत्य करणाऱ्यांना ताबडतोब पोलिसांनी जेरबंद करावं आणि त्यांना जेवढी जास्तीत जास्त मोठी शिक्षा देता येईल तेवढा शिक्षा देण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. माँसाहेबा हे आमच्या सर्वांसाठी आदरणीय व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या पुतळ्यावरती असं कोणी खोडसाळपणे केलं असेल तर आम्ही सर्वप्रथम या घटनेचा निषेध करतो. आणि देवाभाव अत्यंत सक्षम नेतृत्व आहे आणि ते नक्की कारवाई करतील. ज्यांनी कुणी ही चूक केलेली आहे त्यांना गजाआड घालण्याचं काम आमचं सरकार नक्की करेल. मी स्वतः जॉईंट शिपी सत्यनारायण चौधरी आणि पोलीस आयुक्तांशी बोललोय आणि जो कोणी असा गैरप्रकार केला आहे, खरं म्हणजे हा दुर्दैवी प्रकार आहे, त्याचा खऱ्या अर्थाने निंदा करावी, निषेध करावा तेवढा थोडा आहे. आणि म्हणून पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ त्याच्यामधून जो कोणी ज्यांनी कोणी केला असेल त्याच्यावर कठोर कारवाई करा.